कस्टमर सांगितलं, कस्टमरचं असं म्हणणं येते की त्याच्यामध्ये इंजिन जे वापरलंय का ते टोयोटाचं. आता मित्रांनो ही बघू शकता तुम्ही टोयोटाची ब्रेझा गाडी. आता बरेच जणांना प्रश्न येतो टोयोटाची ब्रेझा कशी काय झाली. तर बऱ्याच जणांना ही कन्फ्युजन आहे की जी गाड्या घेतात जे की मारुती सुझुकीच्या गाड्या टोयोटामध्ये कन्व्हर्ट झाली, रिवॅचिंग केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टोयोटामध्ये घ्यायची आहे का तुम्हाला मारुती सुझुकीमध्ये घ्यायची आहे गाडी, ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. बऱ्याच जण डोक्यामध्ये प्रश्न पडतोय की जर टोयोटामध्ये घ्यायचं तर त्यामध्ये काय काय गाडीमध्ये बदल झालेला आहे ही माहित नाही मित्रांनो. सगळ्या गोष्टी सांगतो. मारुती सुझुकीची बलेनो आहे तिला त्यांनी ग्लॅनचा नाव दिलेलं आहे. मारुती सुझुकीची जी फ्रॉन्स गाडी आहे तिला टोयोटामध्ये अर्बन क्रुझर असं नाव दिलेलं आहे. मारुती सुझुकीची इर्टिगा जी गाडी आहे तिचं रिबॅचिंग करून टोयोटामध्ये रुमियन असं नाव दिलं. ग्रँड विटाराला अर्बन क्रुझर असं नाव दिलेलं आहे. सुझुकी 4 ते 5 मॉडेल टोयोटामध्ये कन्वर्ट केलेत, फक्त त्याचा लोगो बदललेला आहे मित्रांनो. त्यानंतर समोरचा बंपर वगैरे थोडंसं डिझाईन चेंज केली, इंटेरियर डिझाईन चेंज केली, लोगो बदललाय, चावीवरचा लोगो बदललाय, स्टेअरिंग जे आहे ना त्याच्यावरचा लोगो बदललाय आणि थोडंसं कॉस्मेटिक चेंजेस